नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणेरेमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। तुम्ही जर आमचे या आधीचे व्हिडिओज बघितलेले नसतील तर ते नक्की बघा आणि तुम्हाला जर ते आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप आभार। चला तर मग आज आपण बघूया क्वाड्रॅटिक इक्वेशन या सेकंड चॅप्टर मधला नेचर ऑफ रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन। रूट्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जे व्हेरिएबल असतं त्या व्हेरिएबलचं सोल्युशन किंवा त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू म्हणजेच रूट। मग क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपल्याला त्याच्या दोन सोल्युशन्स मिळतात किंवा दोन रूट्स मिळतात, बरोबर। मग त्या रूट्सचं नेचर कसं असेल म्हणजे ते मिळणारे रूट्स कोणत्या टाइप मध्ये असतील हे आपल्याला ठरवायचं। मग हे कशावरून ठरतं तर पहा, आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म आहे ax² + bx + c = 0। ax² + bx + c = 0 हा आहे आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म, बरोबर आहे। या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये हा जो x व्हेरिएबल आहे या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स आहेत, बरोबर। म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायच्या त्याच्यापैकी फॉर्म्युला मेथड आपण बघितली। तुम्ही जर बघितलेली तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही आमचे आधीचे व्हिडिओज बघा, त्याच्यामध्ये जनरल फॉर्म बद्दल किंवा फॉर्म्युला मेथड बद्दल ते व्हिडिओज आहेत। ते व्हिडिओज बघितले की तुम्हाला याच्याबद्दल लक्षात येईल की आपण त्या फॉर्म्युला मेथड मध्ये याचा फॉर्म्युला बघितलेला आहे। जर आपल्याला या x ची व्हॅल्यू काढायची असेल तर x ची व्हॅल्यू काढण्यासाठीचा फॉर्म्युला आहे x = -b ± * √b² - 4ac / 2a हा आहे x ची व्हॅल्यू काढण्याचा फॉर्म्युला। याच्या आपल्याला दोन व्हॅल्यूज मिळतात प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपल्याला या x च्या दोन व्हॅल्यूज मिळतात, त्या व्हॅल्यूजनाच आपण रूट असं म्हणतो। मग या मिळणाऱ्या व्हॅल्यूजचं नेचर जे आहे म्हणजे ते रूट्स कशा प्रकारचे मिळतात हे कशावरून ठरवलं जातं तर ही जी b² - 4ac अंडररूट आपण लिहिलेलं आहे या फॉर्म्युल्यामध्ये याला म्हणायचं डिस्क्रिमिनंट। काय म्हणायचं याला? डिस्क्रिमिनंट। b² - 4ac याला म्हणतात डिस्क्रिमिनंट। या डिस्क्रिमिनंटची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू कोणती मिळते आपल्याला त्याच्यावरून आपल्याला मिळणाऱ्या रूट्सचं नेचर म्हणजे ते रूट्स कोणत्या टाइपचे आहेत हे ठरवायचं असतं। याच डिस्क्रिमिनंटला किंवा b² - 4ac रिप्रेझेंट करण्यासाठी असं ट्रायंगल काढतात, त्याला म्हणायचं डेल्टा। ट्रायंगल नाही आहे तो, ट्रायंगल आहे पण त्याला म्हणतात डेल्टा। म्हणजे तुम्हाला या b² - 4ac ची म्हणजेच डिस्क्रिमिनंटची म्हणजेच डेल्टाची जी व्हॅल्यू आहे त्या डेल्टाच्या व्हॅल्यूवरून आपल्याला या रूट्सचं नेचर ठरवायचं। मग आता त्याच्यावरून कसं ठरवायचं तर पहिलं पहा, इफ b² - 4ac = 0 b² - 4ac त्याच्याऐवजी तुम्ही डेल्टा = 0 असं म्हटलं तरीही चालेल। मग ज्या वेळेला b² - 4ac याची व्हॅल्यू आपण बघा ज्या वेळेला x हा फॉर्म्युला मेथडने फॉर्म्युला वापरायला शिकलो तर त्यावेळेला आपण डायरेक्ट हा फॉर्म्युला न वापरता आधी b² - 4ac ची व्हॅल्यू काढून घेतली आणि ती व्हॅल्यू काढल्यानंतर मग ती व्हॅल्यू या फॉर्म्युला मध्ये आपण सबस्टिट्यूट केली, बरोबर ना। मग ज्या वेळेला आपण सुरुवातीला या b² - 4ac ची व्हॅल्यू काढतो तर ती व्हॅल्यू काय येते याच्यावरून आपण आपल्याला मिळणाऱ्या रूट्सचे नेचर काय म्हणजे ते रूट्स कोणत्या प्रकारचे आहेत हे आपण ठरवू शकतो। इफ b² - 4ac = 0 जर का या b² - 4ac याची व्हॅल्यू
आली तर मग आपण काय शोधू शकतो? देन if b square minus 4ac is equal to 0, then roots of quadratic equation are real and equal. सॉरी, हे एक्सप्लेनेशन माझं चालू असताना तुम्हाला मध्येच मोबाईलचं रिंग जर ऐकू आली. If b square minus 4ac is equal to 0, then roots of quadratic equation are real and equal. म्हणजे काय की ज्या वेळेला b square minus 4ac ची व्हॅल्यू 0 असेल त्यावेळेला आपल्याला मिळणारे रूट्स असतात ते रियल आणि इक्वल असतात. आता हे कसं काय ते पहा. समजा आपण हे लिहिलं x is equal to minus b plus minus into root b square minus 4ac च्या जागेवरती मी लिहिलं 0 upon 2a. x is equal to minus b plus minus into root b square minus 4ac ची व्हॅल्यू मी इथे 0 घेतली upon 2a. therefore मग इथे मिळणार आपल्याला x is equal to minus b plus 0 upon 2a or x is equal to minus b minus 0 upon 2a. म्हणजे मायनस बी प्लस 0 करा किंवा मायनस बी मायनस 0 करा. आपल्याला इथे आन्सर काय मिळणार आहे? x is equal to minus b upon 2a or x is equal to minus b. इथे पण मायनस बी मायनस 0 केलं तरी आपल्याला इथे मिळणार आहे मायनस बी अपॉन 2a. म्हणजे इथे आपल्याला ज्या x च्या व्हॅल्यू हे तुम्हाला रूट्स मिळाले, ही x ची व्हॅल्यू म्हणजेच रूट्स आहेत. मग या व्हॅल्यूज आपल्याला बघा दोन्ही पण इक्वल मिळाले, मायनस बी अपॉन 2a मायनस बी अपॉन 2a. याचाच अर्थ आपल्याला मिळणारे जे रूट्स आहेत ते रियल आणि इक्वल असणार आहे. येते लक्षात? आता सेकंड पॉइंट, इफ b square minus 4ac is greater than 0. जर b square minus 4ac याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल, ग्रेटर दॅन 0 म्हणजे ती काय असणार आहे? पॉझिटिव्ह असणार आहे. येते लक्षात? असं ज्या वेळेला असेल त्यावेळेला देन रूट्स ऑफ quadratic equation are real and unequal. म्हणजे ज्या वेळेला b square minus 4ac याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल त्यावेळेला आपल्याला त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट्स मिळतील ते रूट्स रियल आणि अनइक्वल असणार आहेत. येते लक्षात? आता हे कसं काय? तर इथे बघा पुन्हा आता आपण इथे घेऊया x is equal to minus b plus minus. समजा आता बघा आपल्या ज्यावेळेला आपण पूर्ण फॉर्म्युला एकत्र लिहितो तेव्हा आपण प्लस मायनस एकत्र लिहितो, बरोबर ना? जेव्हा आपल्याला त्याला सेपरेट करायचं असेल त्यावेळेला आपण काय लिहितो? समजा मी इथे लिहिलं x is equal to minus b plus into root b square minus 4ac upon 2a or x is equal to minus b minus into root b square minus 4ac upon 2a. म्हणजे ज्या वेळेला b square minus 4ac म्हणजे तुम्हाला ही जी व्हॅल्यू रूट मधली मिळणार आहे ही ग्रेटर दॅन 0 असणार आहे, त्यावेळेला तुम्हाला मिळणारे जे आन्सर आहे म्हणजे जे रूट्स आहेत ते रूट्स तुम्हाला या फॉर्म मध्ये मिळणार आहेत. म्हणजे इथे एक प्लस आहे एक मायनस आहे, त्यामुळे याचा सॉल्व केल्यानंतर आन्सर वेगळं येईल, याचं सॉल्व केल्यानंतर येणारा आन्सर वेगळं असणार आहे. म्हणून इथे आपण लिहिलेलं आहे अनइक्वल. म्हणजे ज्या वेळेला b square minus 4ac याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल त्यावेळेला त्याचे मिळणारे जे रूट्स असतात ते रूट्स असतात रियल अँड अनइक्वल. आणि आता if b square minus 4ac is less than 0, इथे लिहिते मी तिसरा, if
-4ac इज लेस दॅन 0. लेस दॅन 0 म्हणजे काय असणार आहे? निगेटिव्ह नंबर असणार आहे. बरोबर. मग लक्षात घ्या, समजा याच्या आतमध्ये इथे जो नंबर येईल तो नंबर मायनस आला, तर इंटू रूट आणि मायनस याचा तर आपण स्क्वेअर रूट कधी काढत नाही. बरोबर ना. कारण -25 असं जर का लिहिलं, b² - 4ac याची व्हॅल्यू लेस दॅन 0 म्हणजे मायनस आहे, म्हणजे या b² - 4ac ची व्हॅल्यू जर का -25 असणार. बरोबर ना. तर तसं काही येत नाही. म्हणून ज्या वेळेला b² - 4ac याची व्हॅल्यू लेस दॅन 0 असेल त्यावेळेला देन रूट्स ऑफ quadratic equation are not real. किंवा तुम्ही असंही लिहू शकता, the equation has no real roots, or the equation has no real roots. दोन्हीपैकी काही लिहू शकता की ज्या वेळेला b² - 4ac याची व्हॅल्यू लेस दॅन 0 येईल त्यावेळेला त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट्स असतील ते रूट्स रियल नंबर नसतात. येते लक्षात? चला पहा, इथे मी हा एक ट्री डायग्राम काढलेला आहे आणि या ट्री डायग्राम मध्ये एक समरी आहे. हे जे नेचर ऑफ रूट्स ऑफ इक्वेशन आहे त्याची समरी मी या ट्री डायग्रामच्या फॉर्म मध्ये दिलेली आहे. पहा, डेल्टा म्हणजे डिस्क्रिमिनंट. बरोबर ना. मग जर या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल, म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू जर इक्वल टू 0 असेल किंवा ग्रेटर दॅन 0 असेल तर मिळणारे रूट्स हे रियल रूट्स असणार आहेत. आणि जर डेल्टाची व्हॅल्यू लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह, मी इथे लिहिलंय फॉर एक्झाम्पल डेल्टा इज इक्वल टू -12 निगेटिव्ह मध्ये आली तर नो रियल रूट्स, त्यावेळेला त्या इक्वेशनचे रूट्स म्हणजे नो रियल रूट्स असणार. जर इथे आपण लिहिलंय की रियल रूट्स केव्हा मिळतात, इफ डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 और डेल्टा इज इक्वल टू 0. मग आता दोन्हीला आपण लिहिलं, इफ डेल्टा इज इक्वल टू 0 और डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. डेल्टा इज इक्वल टू जर 0 असेल तर त्यावेळेला मिळणारे रूट्स हे असणार आहेत इक्वल रूट्स, आणि ज्या वेळेला डेल्टा ग्रेटर दॅन 0 असणार आहे त्यावेळेला मिळणारे रूट्स हे अनइक्वल रूट्स असणार आहेत. अनइक्वल रूट्स म्हणजे दोन्ही रूट्स वेगवेगळे असणार आहेत. बरोबर. आता त्या अनइक्वल मध्ये सुद्धा डेल्टा ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे, पण जर डेल्टा हा परफेक्ट स्क्वेअर असेल, बघा रॅशनल रूट्स व्हेन डेल्टा इज अ परफेक्ट स्क्वेअर, म्हणजे तुम्ही डेल्टा म्हणजे b² - 4ac. बरोबर की नाही. मग त्याची व्हॅल्यू जर का परफेक्ट स्क्वेअर असेल तर समजा तुम्हाला √25 डेल्टाची व्हॅल्यू मिळाली आहे 25, मग 25 चा रूट काढल्यानंतर तुम्हाला 5 मिळते कारण 25 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. बरोबर. मग ज्या वेळेला डेल्टाची व्हॅल्यू परफेक्ट स्क्वेअर असेल त्यावेळेला मिळणारे रूट्स हे रॅशनल रूट्स असतात, म्हणजे ते रॅशनल नंबर असतात. अँड इफ डेल्टा इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर, ज्या वेळेला डेल्टा हा परफेक्ट स्क्वेअर नसेल, म्हणजे डेल्टा इज इक्वल टू समजा 23 मिळालं म्हणजे √23 मिळालं. बरोबर की नाही. मग तो √23 आला म्हणजे तुम्हाला मिळणारे जे रूट्स असणार आहेत ते रूट्स हे इरॅशनल रूट्स असणार आहेत. इरॅशनल नंबर ते येणार. येते लक्षात. म्हणजे हे समरी म्हणून तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवू शकता. हा ट्री डायग्राम लक्षात ठेवला की तुम्हाला मिळणारे रूट्स कोणत्या टाइपचे हे लक्षात येईल. चला पहा, इथे मी काही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स लिहिलेले आहेत. आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आपण बघायचे. येते लक्षात. म्हणजे त्या इक्वेशनचे रूट्स कसे असतील त्याचं आपल्याला सांगायचं. तुम्हाला समजा असा पेपरमध्ये क्वेश्चन येतो की डिटरमाइन दी नेचर ऑफ रूट्स ऑफ दी गिवन इक्वेशन. मग आता ते कशावरून ठरवायचं आपल्याला, तर फर्स्ट इक्वेशन दिलेले आपल्याला, आधी मग कंपेअरिंग इट विथ
इक्वल टू 0 वी गेट, मग कंपेअर केल्यानंतर आपल्याला मिळणार a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू -5, c इज इक्वल टू 7. a b c च्या व्हॅल्यू मिळाल्या. आता आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू काढायची, म्हणजेच डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू. बरोबर. मग डेल्टा म्हणजेच काय, b² - 4ac याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. मग b² म्हणजे -5² -4 इंटू a ची व्हॅल्यू आहे 2 आणि c ची व्हॅल्यू आहे 7 इज इक्वल टू, स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह, 5 5 जा 25 मायनस 4 2 जा 8 8 7 जा 56. बरोबर. आता 25 मायनस 56 31. बरोबर. 56 ग्रेटर नंबर आहे, म्हणजे ग्रेटर नंबरचं साइन देणार आपण. म्हणजे तुम्हाला इथे डेल्टाची व्हॅल्यू कशी आली, -31 मिळाली, म्हणजे डेल्टा इज लेस दॅन 0 आहे. म्हणजे आता आपण इथे फायनल आन्सर कसं लिहिणार, therefore delta is equal to -31. Here delta is less than 0, therefore the equation has no real roots, किंवा roots of the equation are not real. दोन्हीपैकी काही तुम्ही लिहू शकता. डेल्टाची व्हॅल्यू तुम्हाला मायनस आली म्हणजे डेल्टा इज लेस दॅन 0 आणि डेल्टा लेस दॅन 0 आहे, म्हणून therefore the equation has no real roots. हे येणार आहे तुमचं फायनल आन्सर. येते लक्षात. आता सेकंड इक्वेशन आपण असंच सॉल्व्ह करूया. कंपेअरिंग इट with ax² plus bx plus c is equal to 0, we get a is equal to 1, b is equal to 2, c is equal to -9. a b c तिघांच्या व्हॅल्यूज आपण इथे काढल्या. आता डेल्टा घेऊया. डेल्टा म्हणजेच आपल्याला काढायची आहे b² - 4ac ची व्हॅल्यू. बरोबर. b² म्हणजे 2² -4, a ची व्हॅल्यू आहे 1, c ची व्हॅल्यू आहे -9 इज इक्वल टू 2² 4. दोन वेळेला मायनस साइन आहे, म्हणजे मायनस मायनस प्लस, 4 1 जा 4 4 9 जा 36 36 प्लस 4 40. म्हणजे तुम्हाला इथे डेल्टाची व्हॅल्यू मिळाली 40. बरोबर आहे. हियर डेल्टा इज ग्रेटर दॅन 0, पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळाली ना, म्हणजे ग्रेटर दॅन 0. therefore the roots of equation are real and unequal. बरोबर. डेल्टा ग्रेटर दॅन 0 म्हणजे रूट्स आर रियल अँड अनइक्वल. याच्यामध्ये तुम्ही आणखीन एक लिहू शकता की आता 40 हा 40 कोणाचाच परफेक्ट स्क्वेअर नाहीये. बरोबर. मग मगाशी आपण ट्री डायग्राम मध्ये बघितलं की जर डेल्टा हा परफेक्ट स्क्वेअर नसेल तर मिळणारे रूट्स हे इरेशनल नंबर असतात. मग तुम्ही इथे ब्रॅकेट मध्ये असंही मेन्शन करू शकता, 40 इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर. Therefore, the equation has irrational roots. किंवा असंही आपण लिहू शकतो की roots are irrational number, असं लिहू आपण. Therefore, the roots are irrational number. रूट्स असणार आहेत ते इरेशनल नंबर. केव्हा की ज्या वेळेला तुमचा डेल्टा
येते लक्षात? ब्रॅकेट मध्ये लिहिलं आपण हे, ब्रॅकेट क्लोज. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करूया आपण आता. कंपेअरिंग इट विथ x square plus bx plus c is equal to 0. We get a is equal to 1, b is equal to minus 14, c is equal to 13. Delta is equal to b square minus 4ac is equal to b square minus 4ac is equal to b square म्हणजे इथे येणार minus 14 square minus 4 a ची व्हॅल्यू आहे 1 c ची व्हॅल्यू आहे 13 is equal to 14 चा square is always positive. 14 चा square येणार आहे 196 minus 4 1 जा 4 13 4 जा 52 is equal to 196 minus 52. डेल्टा इज इक्वल टू आले 144. बरोबर? म्हणजे पुन्हा डेल्टाची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आहे. म्हणजे इथे आपण लिहिणार हियर डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. therefore the roots of equation are real and अनइक्वल. बरोबर? म्हणजे याचे रूट्स जे आहेत ते रियल आणि अनइक्वल आहेत. पण पुन्हा इथे 40 हा परफेक्ट स्क्वेअर नव्हता, पण आपल्याला माहिती आहे की 144 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. बरोबर? मग ज्या वेळेला डेल्टा हा परफेक्ट स्क्वेअर असेल त्यावेळेला मिळणारे रूट्स हे रॅशनल नंबर असणार आहेत. म्हणजे इथे आपण ब्रॅकेट मध्ये लिहू शकतो 144 इज अ परफेक्ट स्क्वेअर. 144 is a perfect square. Therefore, the roots are rational number. म्हणजे मिळणारे रूट्स जे असतील ते रूट्स हे रॅशनल नंबर असतील. किंवा ज्या वेळेला डेल्टाची व्हॅल्यू जी असेल ती व्हॅल्यू म्हणजे ग्रेटर दॅन 0 असेल आणि ती व्हॅल्यू म्हणजे कोणाचा तरी परफेक्ट स्क्वेअर असेल त्यावेळेला. आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. कंपेअरिंग इट विथ x square plus bx plus c is equal to 0. We get a is equal to 1, b is equal to 2 root 3, c is equal to 3. डेल्टा ची व्हॅल्यू काढणार आपण b square minus 4ac is equal to b square म्हणजे 2 root 3 square minus 4 a ची व्हॅल्यू आहे 1 c ची व्हॅल्यू आहे 3 is equal to आता तुम्हाला 2 root 3 चा स्क्वेअर करायचा आहे. मग 2 चा स्क्वेअर 4 into root 3 चा स्क्वेअर 3 minus 4 1 जा 4 4 3 जा 12 4 3 जा 12 12 minus 12 is equal to 0. इथे डेल्टाची आपल्याला व्हॅल्यू 0 मिळाली. बरोबर? मग ज्या वेळेला डेल्टा इज इक्वल टू 0 असेल त्यावेळेला हियर डेल्टा इज इक्वल टू 0. therefore the roots of equation are real and equal. ज्या वेळेला आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू 0 मिळेल त्यावेळेला मिळणारे रूट्स हे रियल आणि इक्वल नंबर असणार आहेत. येते लक्षात? इथे पण रियल अँड अनइक्वल होते, इथे आपल्याला मिळणारे रॅशनल नंबर. मी चारही प्रकारचे एक एक एक्झाम्पल घेतले म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारचे रूट्स असल्यानंतर आपल्याला कसे एक्झाम्पल लिहायचे ते. चला आता याच्याशी रिलेटेड तुमच्या टेक्स्टबुकच्या पेज नंबर 45
नेचर ऑफ रूट्स. ज्या वेळेला डेल्टाची व्हॅल्यू म्हणजेच डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 असेल त्यावेळेला रूट्स कसे असतात, रिअल अँड इक्वल. म्हणजे इथे आपण लिहिणार नेचर ऑफ रूट्स रिअल अँड इक्वल. बस एवढी छोटीशी सिंपल ऍक्टिव्हिटी त्यांनी दिलेली आहे. आले लक्षात सगळ्यांना?